देवस्थान, इनाम व मंदिराच्या जमिनी वहिवाटदारांना हस्तांतरित करण्याच्या शासकीय प्रस्तावित कायद्याला महाराष्ट्र मंदिर महासंघाने तीव्र विरोध दर्शवला आहे. हा कायदा हिंदू देवस्थानांचे अस्तित्व संपवणारा असून भूमाफियांचे खिसे भरण्याचा डाव असल्याचा आरोप महासंघाने केला आहे. या संदर्भात महासंघाच्या अमळनेर शाखेने मुख्यमंत्री, खासदार, आमदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन हा प्रस्ताव मागे घेण्याची मागणी केली. तसेच मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. देवस्थान जमिनींच्या 7-12 उतार्यावर देवस्थान प्रतिबंधित सत्ता प्रकार अशी नोंद करावी. कडक कायदा, वक्फ बोर्डाच्या धर्तीवर देवस्थानांना संरक्षण मिळावे आणि गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही अँटी लँड ग्रॅबिंग कायदा लागू करून जमीन हडपणाऱ्यांना 14 वर्षे सश्रम कारावासाची तरतूद करावी. चौकशी व जलद न्यायालये गेल्या 25 वर्षांतील जमिनींच्या बोगस हस्तांतरणाची चौकशी करण्यासाठी SIT स्थापन करावी आणि न्यायालयात प्रलंबित खटले 6 महिन्यात मार्गी लावण्यासाठी जलद गतीने न्यायालये सुरू करावीत. सदर निवेदनावर संत श्री प्रसाद महाराज, डॉक्टर दिगंबर महाले, सुरेश बाविस्कर, सुभाष पाटील, नाना निळे यांसह अनेक मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आदिवासी समाजाचा कोणत्याही धर्माशी अथवा जाती प्रवर्गाशी संबंध नाही. कोणत्याही प्रगणक अथवा अधिकाऱ्याने जनगणना करण्यासाठी येऊ नये अशी मागणी AC भारत सरकारच्या लोकांनी अमळनेर तहसील कार्यालयात भेट देऊन नायब तहसीलदार CU पाटील यांच्याकडे केली. अमळनेर तालुका तसेच परिसरातून AC भारत सरकारचे 25 ते 30 लोक तहसील कार्यालयावर धडकले. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार आदिवासी हा हिंदू भिल किंवा शारदा भिल नाही, तर आदिवासी अनुसूचित जाती जमातीत मोडत नाही. आदिवासी समाजाचा समावेश तुम्ही कोणत्या धर्मात, कोणत्या कॉलममध्ये करणार असा प्रश्नच त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला. आदिवासींचा अनुसूचित जाती जमातीशी दूरपर्यंत समावेश येत नाही. आदिवासी म्हणजे आदी मूळ रहिवासी आहे, ते 8% आहेत. 92% लोक गैर आदिवासी आहेत, ते बाहेरून आले आहेत, त्यांची गणना केली जात आहे. 8% मूळ आहेत, त्यांची गणना कोणत्या मुद्द्यांवर करीत आहेत? अन्यथा प्रगणककडे पासपोर्ट, व्हिसा, रहिवासी प्रमाणपत्र, भारत सरकारचे गॅझेट नंबर असेल तरच प्रगणकाला AC भारत सरकार आदिवासींची माहिती दिली जाईल. अन्यथा प्रगणकाने येऊ नये असे आवाहन देखील AC भारत सरकारच्या लोकांनी केले. आम्ही आमचे फाईल देऊन जातो, तुमच्या वरिष्ठांना कळवा, आम्ही नंतर त्यांच्याशी चर्चा करू असेही सांगितले. यावेळी AC मगन अनुबाई बुधा दहिवद, AC गोकुळ कलाबाई ताराचंद फुला साळवे तालुका धरणगाव, AC गणेश बानुबाई त्रिंबक अमळनेर, AC हिरालाल लीलाबाई युवराज गिरड तालुका भडगाव यांच्यासह काही AC भारत सरकारचे लोक उपस्थित होते. नायब तहसीलदार CU पाटील व सुषमा घोंगडे यांनी निवेदन स्वीकारून आयोग व वरिष्ठांशी चर्चा केल्यावर कळवतो असे आश्वासन दिले. अमळनेर शहरातील प्रसिद्ध श्री मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे राबवण्यात येत असलेल्या गोसन्मान आवाहन अभियानचे उद्घाटन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या अभियानाच्या माध्यमातून गोमातेच्या संरक्षण, संवर्धन आणि सन्मानासाठी समाजात व्यापक जनजागृती निर्माण करण्याचा संकल्प संस्थेने व्यक्त केला आहे. या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी तसेच अभियानाच्या समन्वयक सौ मीना शहा प्रामुख्याने उपस्थित होत्या. मंगळग्रह मंदिर परिसरात आयोजित या अभियानाला देशविदेशातून आलेल्या भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गोसंवर्धन व गोसन्मानाचा संदेश जनमानसांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष सह्यांची मोहीम राबविण्यात आली, ज्यात भाविकांनी मोठी गर्दी करत स्वखुशीने स्वाक्षरी व नोंदणी केली. अमळगावचे लोकनियुक्त सरपंच व माजी जिल्हा परिषद सदस्य इंजिनियर गिरीश सोनजी पाटील यांची नवी दिल्ली स्थित ह्युमन राईट्स इंटरनॅशनल असोसिएशनच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. संघटनेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष विलास कांबळे यांनी त्यांना 2 वर्षांसाठीचे नियुक्तीपत्र दिले. सिव्हिल इंजिनियर असलेल्या गिरीश पाटील यांनी यापूर्वी केंद्र सरकारच्या कोळसा मंत्रालयाचे सल्लागार म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवामुळे ही जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल राज्यभरातून विविध क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
अमळनेर तालुक्यात जानवे येथे एका तरुणाने विहिरीत आत्महत्या तर एकाने दहिवद येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. तालुक्यातील दहिवद येथील राजेंद्र श्रावण माळी वय वर्ष 38 यांनी त्यांच्या स्वतःच्या राहत्या घरात छताच्या लोखंडी कडीला दोरी बांधून आत्महत्या केली. दुपारी 12:30 पासून ते दिसत नाहीत आणि फोन उचलला नाही म्हणून पुतण्याने त्यांच्या घरी जाऊन पाहिले असता त्यांना काका घरीच दोरीला लटकलेले दिसले. नातेवाईक व मित्रांनी त्यांना खाली उतरवून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेड कॉन्स्टेबल विजय भोई करीत आहेत. तसेच जानवे येथे 1 रोजी दुपारी 4 वाजता पोलीस पाटील विलास पाटील यांना अशी माहिती मिळाली की जानवे शिवारात चंद्रशेखर राजाराम पाटील यांच्या विहिरीत एक प्रेत तरंगताना दिसत आहे. विलास पाटील, विठ्ठल भिल, विनोद भिल, संदीप भिल यांनी त्याला खाट टाकून बाहेर काढले असता तो अमोल सुनील भिल वय वर्ष 21 असल्याची ओळख पटली. अमोल 25 रोजी रात्री 10 वाजता घरातून काही एक न सांगता घरातून निघून गेला होता. 27 रोजी अमळनेर पोलीस स्टेशनला हरवल्याची नोंद करण्यात आली होती. 1 रोजी त्याचा मृतदेह पाण्यात सापडला. त्याला ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेड कॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत.